नमस्कार. रोज उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या 25 किचन टिप्स. गृहिणींसाठी महत्त्वाचे टिप्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच लाईक, शेअर, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आपण बघूयात आपली पहिली टिप कोणती आहे. लिंबाचे रस अधिक मिळवण्यासाठी लिंबू गरम पाण्यात 5 ते 10 मिनिटे ठेवा किंवा मायक्रोवेव्हमध्ये 20 ते 30 सेकंद गरम करा. त्यामुळे लिंबाचा रस अधिक निघतो. दुसरी टीप आहे आलं ठेवण्यासाठी. आले फ्रीजरमध्ये ठेवा आणि गरज असल्यास ते किसून घ्या. हे आले अधिक ताजे राहते आणि किसणे देखील सोपे जाते. तिसरी टीप आहे कांद्याच्या कापल्यावर अश्रू येणार नाही. कांदे कापताना जवळपास पाण्याचा एक कटोरा ठेवा. त्यामुळे कांद्याच्या सुराईने येणारे अश्रू कमी होतील. त्यामुळे कांदे कापताना डोळ्यातून अश्रू येणार नाहीत. चौथी टीप आहे मटार सोलणे सोपे करण्यासाठी. मटार थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवा आणि नंतर सोलायला घ्या. मटार सहजपणे सोलले जातील. पाचवी टीप आहे नारळाचं दूध मिळवण्यासाठी. नारळाच्या किसात गरम पाणी घाला आणि नंतर ती ब्लेंडरमध्ये बारीक करून कपड्यातून गाळून घ्या. असं केल्याने नारळाचं दूध जास्त निघेल. सहावी टीप आहे पनीर मऊ ठेवण्यासाठी. पनीर थंड पाण्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे ते अधिक काळ मऊ राहील. सातवी टीप आहे चपाती मऊ करण्यासाठी. चपातीच्या पिठात थोडेसे दूध घाला. त्यामुळे चपाती मऊ होते. आठवी टीप आहे फ्रेश फळे ठेवण्यासाठी. फळांचे काप फ्रीजमध्ये ठेवताना त्यांच्यावर लिंबाचा रस शिंपडा. त्यामुळे ते अधिक काळ ताजे राहतील, काळपट होणार नाहीत. 9वी टीप आहे हिंगाचा वापर स्वयंपाकात पदार्थाचा सुगंध व स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. तसेच हिंगाचा वापर पोट दुखत असेल किंवा जुलाब होत असेल तरी देखील हिंग खाल्ल्यास फायदा भेटतो. 10वी टीप आहे फ्रीजमध्ये जास्तीत जास्त बॉटल्स ठेवायच्या असतील आणि फ्रीजमध्ये जागा कमी असेल तर त्यासाठी फ्रीजच्या सेल्फमध्ये बाटल्या ठेवू शकता. तुम्ही ब्लाइंडर क्लिप देखील वापरू शकता जेणेकरून बाटल्या एकमेकांना भिरडणार नाहीत. 11वी टीप आहे चपात्या डब्यात ठेवण्याआधी त्या एका कॉटनच्या रुमालात गुंडाळून मगच डब्यात ठेवाव्यात. यामुळे जरी गरम वाफेमुळे पाणी सुटले चपातींना तरीही चपात्या ओल्या होत नाहीत. त्याचबरोबर चपात्या रुमालात गुंडाळून ठेवल्यामुळे दीर्घकाळासाठी मऊ आणि नरम राहतात. 12वी टीप आहे भाज्या सुरक्षितपणे कापणे. ही सर्वात महत्त्वाची स्वयंपाकाची टीप आहे. एक धारदार चाकू, सुरक्षित कटिंग बोर्ड आणि कटिंगचे योग्य तंत्र स्वयंपाकघरामध्ये कार्यक्षमता आणि सुरक्षितता या दोन्हीसाठीही आवश्यक आहे. 13वी टीप आहे तुमचे अन्न ताजे ठेवणे. मसाले आणि घटकांचा ताजेपणा टिकवून ठेवणे अत्यावश्यक आहे. मसाल्यांसाठी हवाबंद कंटेनर वापरा. थेट
सूर्यप्रकाशापासून सुरक्षित करा आणि हा सराव धान्य आणि मसुरांपर्यंत वाढवा, जेणेकरून तुमच्या डिशमध्ये ताजेपणा राहील. थेट सूर्यप्रकाशात पदार्थ ठेवल्याने ते लवकर खराब होतील, तर हवाबंद जागी ठेवल्यावर ती दीर्घकाळासाठी चांगली राहील. 14वी टीप आहे तुमची स्वयंपाकघरातील भांडी व्यवस्थित धुणे. मसाला डब्बा ते तव्यापर्यंत तुमच्या स्वयंपाकघरातील भांड्यांची स्वच्छता ठेवा. कोमट पाणी, सौम्य डिटर्जंट आणि परिश्रमपूर्वक स्क्रबने ते पूर्णपणे स्वच्छ करा, जेणेकरून प्रत्येक भांडी चवदार उत्कृष्ट नमुना तयार करण्यासाठी त्यांच्या भूमिकेसाठी तयार आहे. आपली भांडी स्वच्छ असेल तर पदार्थाला चव येते अधिक. 15वी टीप आहे तुमचा चाकू नियमितपणे धारदार करणे. स्वयंपाकघराच्या मध्यभागी जेथे तुमचे मसाले कटिंग बोर्डवर नसतात, एक धारदार चाकू हा तुमचा सर्वोत्तम सहयोगी आहे. स्वयंपाकाच्या युक्तीमध्ये विविध मसाले आणि भाज्यांमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी नियमितपणे आपल्या चाकूंना तीक्ष्ण धार करणे समाविष्ट आहे. 16वी टीप आहे भाजलेले पदार्थ ताजे ठेवणे. नान किंवा भरलेल्या पराठ्यांसारख्या आनंददायी भाजलेल्या पदार्थांसाठी ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि ते कोरडे होण्यापासून रोखण्यासाठी त्यांना हवाबंद कंटेनरमध्ये ठेवणे आवश्यक आहे. 17वी टीप आहे सॅलड तयार करणे. सॅलडच्या जगात चवीने भरलेल्या स्वयंपाकाची युक्ती म्हणजे वेगळे न्यू टेस्टी सॅलड तयार करणे. तुमच्या ताज्या पदार्थांची कुरकुरीतपणा रोखण्यासाठी तसेच तुमच्या जेवणाची अधिक चव वाढवण्यासाठी सॅलडचा प्रयोग करायला विसरू नका. 18वी टीप आहे तुमचे चॉपिंग बोर्ड सांभाळणे. नियमितपणे फूड ग्रेन मिनरल ऑइल लावून तुमच्या लाकडी चॉपिंग बोर्डचे आयुष्य जतन करा. ही साधी देखभाल स्वयंपाकाची युक्ती विसरण्यापासून प्रतिबंधित करते आणि स्वयंपाक पृष्ठभागाची स्वच्छता सुनिश्चित करते. 19वी टीप आहे पित्ताशयाच्या सर्व विकारावर मधाचे नियमित सेवन करणे लाभदायी ठरते. 20वी टीप आहे पराठे बनवताना पिठात किसलेला उकडलेला बटाटा घातल्याने पराठा खूप चविष्ट होतो. 21वी टीप आहे आजकाल लोक लसूण रेफ्रिजरेटरमध्ये देखील ठेवतात, परंतु असे मानले जाते की यामुळे त्याची चव खराब होते. ते स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावे जेथे ते खूप थंड किंवा खूप गरम नाही. 22वी टीप आहे पिठात 1 चमचा साखर घालून पीठ मळून घेतल्यास पुऱ्या फुगलेल्या होतात. 23वी टीप आहे कटिंग बोर्डचे एक वैशिष्ट्य आहे ज्याबद्दल फार कमीच लोकांना माहिती आहे. तुम्ही कटिंग बोर्डच्या हँडलजवळ असलेली रिकामी जागा देखील वापरू शकता. कटिंग बोर्डवर तुम्ही ज्या काही गोष्टी कापल्या असतील त्या कापण्याच्या गोष्टी तुम्ही कटिंग बोर्डवरती सहजतेने ठेवू शकता. ती जागा तुम्ही युटिलाइज करू शकता. आपली 24वी टीप आहे पकोडे बनवताना पिठात चिमूटभर अरेरूट आणि थोडं गरम तेल घातलं तर पकोडे अधिक कुरकुरीत आणि चवदार होतात.
25वी टीप आहे, पकोडे सर्व करताना त्यावर थोडा चाट मसाला शिंपडा. यामुळे पकोडे अधिक स्वादिष्ट होतात. त्यामुळे कधीही पकोडे सर्व करताना त्यावरती तुम्ही थोडाफार चाट मसाला घाला. रोज वापरात येणारे महत्त्वाचे किचन टिप्स आपण पाहिले. माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.